लग्नाची सनई चोघळे आठवा. एकदम उत्साहाचं वातावरण आणि वधूवरांवर होणारा अक्षतांचा जोरदार पाऊस. आपण सगळेच या क्षणाचे साक्षीदार असतो. पण कधी तुमच्या मनात हा विचार आलाय का की लग्नात आशीर्वाद देण्यासाठी आपण तांदूळच का वापरतो? गहू, ज्वारी किंवा बाजरी का नाही? आजच्या या विश्लेषणात आपण याच एका अतिशय परिचयाच्या पण तरीही गूढ असलेल्या परंपरेमागचं प्राचीन विज्ञान समजून घेणार आहोत. एक छोटासा, साधा वाटणारा तांदळाचा दाणा दोन माणसांना जोडणाऱ्या विधीला अक्षरशः वैश्विक ऊर्जा कशी देतो ते आज आपण पाहूया. आता नवविवाहित जोडप्यावर काहीतरी उधळण्याची सवय फक्त भारतीयांनाच आहे असं तुम्हाला वाटत असेल तर तसं नाहीये. जगभरातील अनेक संस्कृतींमध्ये हा प्रकार पाहायला मिळतो. थोडे इतिहासात जाऊन पाहिलं तर प्राचीन रोमनमध्ये लोक नवीन जोडप्यावर चक्क गव्हाचे किंवा बार्लीचे दाणे उधळायचे. पुढे मध्ययुगीन युरोपमध्ये गव्हाची जागा हळूहळू तांदळाने घेतली. पण ह्या सगळ्यांमागे जगभरात एकच समान उद्देश दडलेला आहे. तो म्हणजे नवीन आयुष्याची सुरुवात करणाऱ्या या जोडप्याला समृद्धी, सुपीकता आणि भरभराटीचा मनापासून आशीर्वाद देणं. मग प्रश्न असा येतो की याला अक्षता का म्हणतात? आपली संस्कृत भाषा खरोखरच कमाल आहे. अक्ष या मूळ शब्दाचा अर्थ होतो सर्वव्यापी, म्हणजे जे सगळीकडे आहे. आणि क्षत म्हणजे ज्याला इजा झाली आहे किंवा जे तुटलेलं आहे. जेव्हा याला हा पूर्वप्रत्यय लागतो तेव्हा तयार होतो अक्षत. याचा सरळ अर्थ आहे जे कधीही तुटलेलं नाही, जे अगदी पूर्ण आणि अभेद्य आहे. म्हणजे बघा, हे फक्त तांदळाचे दाणे नाहीत, तर ते सकारात्मक ऊर्जेचा एक अखंड प्रवाह खेचून आणणारं एक अतिशय शक्तिशाली असं माध्यम आहे. आणि म्हणूनच पूजेत किंवा लग्नात चुकूनही तुटलेला तांदूळ का वापरला जात नाही ह्याचं उत्तर इथेच मिळतं. वैदिक शास्त्रानुसार निसर्गाचे 3 गुण असतात. अखंड तांदूळ हा सात्विक मानला जातो. सात्विक म्हणजे काय? तर शुद्धता आणि पावित्र्य. हा अखंड दाणा एका अँटेनासारखं काम करतो, जो थेट उच्च वारंवारतेची म्हणजेच हाय फ्रिक्वेन्सीची दैवी ऊर्जा आकर्षित करतो. या उलट तांदळाचा दाणा जर तुटलेला असेल तर तो तामसिक बनतो. तो ऊर्जेचा प्रवाह खंडित करतो आणि नकारात्मकता खेचू शकतो. त्यामुळे आध्यात्मिक सिग्नल क्लिअर हवा असेल तर तांदूळ हा पूर्णच असायला हवा. या तांदळाच्या दाण्यांकडे जरा एका आध्यात्मिक मायक्रोचिपच्या नजरेतून पहा. या दाण्यांमध्ये 2 अत्यंत महत्त्वाची तत्त्व सामावलेली असतात. पहिलं म्हणजे पृथ्वी तत्व. हे तत्व मानवी आयुष्यात भौतिक स्थिरता, भक्कमपणा आणि संपत्ती घेऊन येतं. आणि दुसरं आहे आप तत्व, म्हणजेच पाण्याचं तत्व. हे तत्व माणसाच्या भावनांची शुद्धी आणि चेतनेचा प्रवाह सुरळीत ठेवतं. थोडक्यात सांगायचं तर अक्षता या आपल्याला जमिनीवर पाय घट्ट रोवून ठेवायला आणि त्याचवेळी मनाची स्पंदनं शुद्ध ठेवायला मदत करतात. आता आपण प्रत्यक्ष लग्नमंडपात काय घडतं ते पाहूया. ही सगळी क्रोनॉलॉजी किती अचूक असते. सुरुवातीला वधू आणि यांच्यामध्ये अंतरपाठ म्हणजे तो रेशमी पडदा धरला जातो. त्यानंतर गुरुजींच्या आवाजात मंगलाष्टकांचे सूर घुमू लागतात. या मंत्रांच्या ध्वनिलहरी संपूर्ण वातावरणातील ऊर्जा शुद्ध करतात. मग तो पडदा खाली येतो, वधूवर एकमेकांना हार घालतात आणि मग सुरू होतो तो पवित्र अक्षतारोपणाचा विधी. मंत्रांनी सिद्ध केलेल्या या अक्षतांचा वर्षाव म्हणजे जणू ऊर्जेचं एक सुंदर नृत्यच असतं. पण इथे एक वैज्ञानिक आणि आध्यात्मिक गंमत आहे. अक्षता नेहमी थेट डोक्यावरच का टाकल्या जातात? आपल्या डोक्याच्या अगदी मध्यभागी सहस्रार चक्र असतं. जेव्हा मंत्रांनी प्रभावित केलेल्या अक्षता थेट या सहस्रार चक्राला स्पर्श करतात तेव्हा तांदळात साठवलेलं चैतन्य किंवा दैव ऊर्जा थेट आपल्या शरीरात प्रवेश करते. जर अक्षता दुरूनच अंगावर फेकल्या तर हे ऊर्जेचं ट्रान्सफर पूर्ण होत नाही. आणि अजून एक गोष्ट, तांदूळ हे असं पीक आहे जे एका मातीतून उपटून दुसऱ्या मातीत रुजवावं लागतं आणि तरीही ते बहरतं. वधू जेव्हा सासरी जाते तेव्हा तिनेही असंच नवीन जागी बहरावं, हाच या मागचा सुंदर विचार आहे. आता भारतीय उपखंडाचा विचार केला तर इथे किती कमालीची विविधता आहे पहा. मूळ विज्ञान तेच आहे, पण प्रत्येक प्रदेशाने ते आपल्या पद्धतीने स्वीकारलंय. काश्मीरी परंपरेत लिवून आणि वनवून नावाची घरशुद्धीची आणि संगीताची अतिशय सुंदर प्रथा आहे. कर्नाटकात सप्तपदीला खूप महत्त्व आहे, जिथे टाकलेलं प्रत्येक पाऊल हे समृद्धी आणि सौहार्दाचं प्रतीक असतं. प्रत्येक राज्याची आपली अशी एक खासियत आहे जी वैवाहिक जीवनाचं तत्त्वज्ञान अत्यंत सुरेखपणे मांडते. या विविधतेबद्दल बोलताना तेलुगू परंपरेचा उल्लेख तर व्हायलाच हवा. तिथे एक अतिशय भव्य विधी असतो ज्याला नवरत्न तलांब्रालू म्हणतात. यामध्ये हळद लावलेल्या तांदळात बरोबर 9 मौल्यवान खडे किंवा रत्ने मिसळली जातात. 9 हा आकडा इथे खूप महत्त्वाचा आहे बरं का, कारण तो थेट 9 ग्रहांशी जोडलेला आहे. जेव्हा वधूवर एकमेकांवर हे नवरत्न मिसळलेले तांदूळ आनंदाने उधळतात तेव्हा ते खऱ्या अर्थाने या 9 ग्रहांचे आणि आकाशातील ताऱ्यांचे शक्तिशाली आशीर्वादच एकमेकांना देत असतात. तेलुगू परंपरेतीलच आणखी एक विधी मला खूप भावतो, त्याला जिलाकर्रा बेलम म्हणतात.
विधी अतिशय सोपा पण अर्थ खूप गहन. अक्षता टाकण्याआधी वधू आणि वर एकमेकांच्या डोक्यावर जिरे आणि गुळाचा लेप ठेवतात. आता बघा, जिरे चवीला थोडे कडू असतात आणि गूळ एकदम गोड. संसार म्हटलं की त्यात सुखदुःखाचे कडू गोड क्षण येणारच. हे सगळे क्षण आपण एकत्रितपणे आणि खंबीरपणे पेलूया हे सांगणारं हे किती प्रगल्भ प्रतीक आहे ना. आता एवढी पवित्र आणि शक्तिशाली गोष्ट हाताळताना काही नियम तर असणारच ना. नेहमी लक्षात ठेवा, अक्षता तयार करताना फक्त अखंड तांदूळ आणि नैसर्गिक हळद किंवा कुंकूच वापरायचं. कपडे खराब होतील म्हणून कृत्रिम रंग वापरणं अजिबात योग्य नाहीये. दुसरी गोष्ट म्हणजे अक्षता ह्या डोक्यावर अगदी अलगद आणि आदराने टाकायच्या असतात, कुणाला लांबून फेकून मारायच्या नसतात. आणि सर्वात महत्त्वाचं, जमिनीवर सांडलेल्या अक्षतांवर पाय पडू न देणं, कारण शेवटी ते अन्न आहे आणि त्यात दैवी ऊर्जा सामावलेली आहे, तिचा अपमान होता कामा नये. या सगळ्या विधींचा, या संस्कारांचा खरा अर्थ एका अतिशय सुंदर विचारात दडलेला आहे. तुमच्या पवित्र चरणांचं स्मरण म्हणजेच खरा विवाह आणि ताऱ्यांचं बळ आहे. जेव्हा माणसाची भक्ती आणि निसर्गातला तांदळाच्या दाण्यासारखा एखादा अगदी साधा घटक एकत्र येतात ना, तेव्हा तिथे कमालीची आध्यात्मिक ऊर्जा निर्माण होते. विवाह म्हणजे फक्त दोन कुटुंबांची सोयरीक नाहीये, तर तो दोन आत्म्यांचा आणि या निसर्गातील वैश्विक ऊर्जेचा एक महासंगम असतो. हेच यातून सिद्ध होतं. आजच्या या विश्लेषणाच्या आपण अगदी शेवटाकडे आलो आहोत. एका साध्याशा तांदळाच्या दाण्यामागे एवढं प्रचंड मोठं विज्ञान आणि तत्वज्ञान दडलंय, हे खरोखरच थक्क करणारं आहे, नाही का? यावरून एक गोष्ट नक्कीच जाणवते की जगभरात अशा आणखी कितीतरी विलक्षण आणि प्राचीन परंपरा असतील, ज्या मानवी आयुष्यातील महत्त्वाच्या टप्प्यांना असाच एखादा सखोल अर्थ देत असतील. तुमच्या संस्कृतीत अशा कोणत्या खास परंपरा आहेत? विचार करा आणि शोधत राहा, कारण आपल्या आजूबाजूला अशा अनेक रंजक गोष्टी उलगडण्याची वाट पाहत आहेत.